एम्ब्युलन्स? ती एम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स. जर तुम्हाला पण विली सारखं बरोबर उच्चार करायचे असतील तर डाउनलोड करा कुकू टीव्ही किड्स ॲप आणि एव्हरीडे कुछ नया सीखो. कुकू टीव्ही. सूर्यास्ताचं दृश्य किती सुंदर आहे ना आजोबा. आम्हाला कधीच सूर्यास्त बघायला मिळत नाही. कारण यावेळी आपण नेहमी शाळेत असतो. हो हो, आता नीट बघा जरा. तुम्हाला माहितीये, आकाशात अनेक सुंदर सुंदर गोष्टी असतात. त्या काय असतात आजोबा? खूप असतात. चला, मी तुम्हाला दाखवतो. हा तुम्हाला माहितीच आहे की सूर्य आहे. हा एक मोठा आगीचा गोळा आहे. तो खूप दूर आहे. तो एकच तारा आहे. दिवसा सूर्य आपल्याला प्रकाश आणि ऊर्जा देतो. तुम्हाला माहितीये, आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीला सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याकरता 1 वर्ष लागतं. ओ, आता तर रात्र झालीये. तो बघा, चंद्र दिसू लागलाय. चंद्र आपला पृथ्वीचा उपग्रह आहे. वर्षभर तो पृथ्वीभोवती फिरतो. पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करायला त्याला 1 महिना लागतो. बघा, हे आहेत स्टार्स म्हणजे तारे. तारे सुद्धा सूर्याप्रमाणे चमकदार असतात, पण ते आपल्यापासून दूर आहेत. ते आकाशात कायमस्वरूपी असतात, पण आपण त्यांना रात्रीच बघू शकतो. तो पहा, तो एक ग्रह आहे. ग्रह देखील सूर्याभोवती फिरतात. आपली पृथ्वी देखील एक ग्रह आहे. एकूण 8 ग्रह आहेत. तुम्हाला त्यांची नावं माहिती आहेत? 8 ग्रहांची नावं आहेत: मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून. मर्क्युरी सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे. त्यानंतर येतो व्हीनस, आणि हा सगळ्यात जास्त चमकणारा ग्रह आहे. त्यानंतर येते अर्थ, एकमेव ग्रह ज्यावर जीवसृष्टी आहे. त्यानंतर असतो मार्स, लाल रंगाचा ग्रह आपण आकाशात पाहू शकतो. त्यानंतर ज्युपिटर, आकाशगंगेतला हा सगळ्यात मोठा ग्रह आहे. हा आहे सॅटर्न, त्याभोवती असलेल्या कड्यामुळे किती सुंदर दिसतो ना. हा आहे युरेनस, हा 7 नंबरचा ग्रह आहे. शेवटचा ग्रह आहे नेपच्यून, आणि नेपच्यून सगळ्यात थंड ग्रह असतो. आता थंडी वाजायला लागली ना, चला आज जाऊया. आकाश किती सुंदर असतं ना आजोबा. खरोखर खूप सुंदर आहे. पुढच्या वेळी आपण टेलिस्कोपने बघूया, मज्जा येईल. ये टेलिस्कोप. तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून टेलिस्कोप आणूया. आमचे आजोबा सगळ्यात चांगले आहेत. ये